सुरू होत असताना पाहायला मिळेल. तमाम लाडका क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. नेहमीच म्हटलं जातं अगदी बल्ले की चोट हो या गेंद की बौछार, क्रिकेट का खेळ हर पल दिलो का त्योहार. अगदी आपण पाहू शकतायत लाखो दिलांची गर्दर नक्कीच मन जुळवणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि अगदी आपण पाहू शकताय आजची अंतिम रात, महत्वाची रात्र आणि या अंतिम सामना जो मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात व्हाईट बॉल न करतायत, गोलंदाजी करत असताना मैदानावरती हर्षद आली आहेत. पहिला बॉल लेगस्टम्पला सोडून जात असताना व्हाईट बॉल. एकसाणी स्कोर बोर्डला आता एक धाव जी मात्र इथून बनत असताना पाहायला मिळते आहे सचिन 11 जुगरीवाडी संघाची. पुढ्यात ठेवतात, क्रॉस बॅटनं फटका, हवे झेलची संधी, कॅच ऑफ. आता मैदानावरती भरपूर मोठी घोर चूक केली आहे. सध्या आपण पाहिलं जगदंब सासने टीमने जीवनदान कोणाला मिळालं तर बॅट्समन योगेशला. आणि सामन्यामध्ये आपण पाहू शकतात येणारी वेळच ठरवेल की आज ही चुकी किती मोठी गेली आहे. या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना अगदी सासने टीमने प्रत्येक क्षणामध्ये खरं तर एक एक गोष्ट तुम्हाला भरपूर पश्चाताप देऊ शकेल आयुष्यामध्ये. जर तुम्ही आपला पार्टनर शोधण्यात थोडीशी घाई करत असाल मग तिथे तुम्हाला देखील पश्चाताप होतो. आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. जर तुम्ही एखादी चुकी जर करत असाल मग संपूर्ण सामनाभर अगदी त्या सामन्यामध्ये तुम्हाला पश्चाताप होतो. मैदानावरती झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याच्यानंतर बॅट्समन प्रवीणच्या बॅटमधून आलेला हा अप्रतिम स्ट्रोक, स्कोर ऑफ द विकेटला चौकार. बादल खूप महत्वाचा आहे. नॉकआउटचा सामना आहे. क्वालिफाय मॅच जो जिंकेल तो या स्पर्धेतील एक ट्रॉफी उचलत असताना आपण पाहणार आहोत. आणि आजच्या पहिल्या रात्रीमधून सुपर डुपर खेळ कोणाचा राहील हे आपण जरूर पाहू शकतो आहे. लोबो फुल टॉस, मागचा गुडना थोडासा टेकावला होता, स्वीप करण्याचा प्रयत्न बादशाह एंडिंग फ्लोमध्ये कनेक्शन घेत असताना शॉट स्वेलेगमधून मिळाले जाते एक सिंगल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सचिन 11 जुगरीवाडी संघाच्या कोणतंही नुकसान न करता 7 धाबा. 7 धाबा धावफलकावरती आहेत. फ्रेश माइंडमध्ये पूर्णतः जर पाहायला गेलं तर हा सामना दोन्ही संघ खेळत आहेत. जडमध्ये करतायत, अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानावरती बॅट्समन योगेशचा होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन अवेलेबल आपण पाहताय. एक सिंगल येईल या बॉलवरती सध्या बॅट्समन योगेशच्या बॅटमधून. दोन्ही ओपनर्स मैदानावरती आपण पाहाल सिंगल डबल्स आणि तिथे मोठ्याही फटक्यांचे प्रयत्न तितके चांगले करतात. एक चौकार जरूर आपण पाहिला गोलंदाज मैदानावरती हर्षदच्या विरोधात बॅट्समन प्रवीणच्या बॅटमधून. त्यामुळे नक्कीच इथून कहाणी आणि किस्सा ह्या दोन्ही गोष्टी भरपूर चर्चेत आहेत सध्या सचिन 11 जुगरीवाडी संघासाठी देखील. 8 बनत आहेत. जगदंब सासने मैदानावरती गोलंदाजी करतोय. हर्षद पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, हा बॉल इथे चांगला आहे, सोडून दिलाय मैदानावरती बॅट्समन प्रवीणने. आणि बॉल चालला सरळ सेफ झोनच्या आतमधून इष्टरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 8 जाबा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये गोलंदाज हर्षद देखील कमी नाही आहे. सामन्यामध्ये आपण जरूर बेस वर्सेस बेस असं युद्ध जे मात्र इथे आमने सामने पाहतोय. हो, पुढे ठेवलं होतं, पुन्हा एकदा बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. फलंदाज मैदानावरती प्रवीणला आता थांबवून ठेवत असताना गोलंदाज हर्षद. डॉट बॉल येईल खेळपट्टीमध्ये आपण पाहताय. सध्या तरी इथे पहिलं षटक जे गोलंदाजी करत असताना जगदंब सासने टीमकडून हर्षदने टाकलंय, जिथे आपण पाहताय 8 धाबा खर्च केल्यात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये सचिन 11 जुगरीवाडी टीमच्या 8 धाबा. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होत असताना आपण पाहता तिथे दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज चैतन्य आता दाखल झालेत.
चैतन्य मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगदंब सासने संघ मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून खेळतोय. फर्स्ट इनिंग मध्ये अगदी सासने संघ देखील हाच प्लॅनिंग आखतोय की जुगरेवाडी टीमला कमी दाबेपर्यंत रोखायचं आहे. पण सचिन 11 जुगरेवाडी संघ देखील हेच सांगतोय मैदानावरती मिनिमम 35-40 पर्यंत जावं लागेल. आणि ऑलमोस्ट आपण पाहू शकता दोन्ही ओपनर्स मैदानावरती बॅटिंग करतात, म्हणजे इथे धावा होऊ शकतायत. योगेशच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे. ऑलमोस्ट आपण पाहू शकाल प्रवीणने तितकाच चांगला खेळ दर्शवला, बट जे शेवटचे दोन डॉट बॉल आपण पाहिले तिथे भरपूर इफेक्ट पडलेला आपण पाहिलाय. हो, रिव्हर्स फुल टॉस आणि आता फुल टॉसला लपेटत असताना बॉल पाठवलेला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे तो सिर्फ झाकी आहे. आगे आगे देखो होता है क्या, चौकार. सांगितलं जाईल, चेक केलं जाईल वेस्ट ऑफ हाईट आहे की नाही इथून पाहिलं जातं. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती प्रगती पथावरती स्कोर बोर्डला आपण पाहू शकता. सचिन 11 जोगरेवाडी संघ जो सध्या 16 धाबेवरती पोहोचलेला आपण पाहता. गोलंदाज चैतन्य मैदानावरती गोलंदाजी करतात सध्या दुसऱ्या स्पेलमध्ये. समोर आपण पाहाल दोन्ही ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये अजूनही बॅटिंग करतात. एखाद्या फलंदाजाला इथून आता दाखड फलंदाजी करावी लागेल मैदानावरती. सध्याच्या घडीला इथून आपल्या टीमसाठी स्विचित करण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर आपण पाहू शकता. त्रिफळाचित उद्ध्वस्त केलंय. इथून मैदानामध्ये फलंदाजी करत असताना बॅट्समन योगेशच्या गर्दर खेळीला आणि सामन्यामध्ये आपण पाहिलं आता पहिला विकेट मिळतोय जगदंब सासने टीमला फलंदाज बाद. सामन्यामध्ये आपण पाहू शकतायत गोलंदाज चैतन्य गोलंदाजी करतायत आणि बरोबर मैदानावरती महत्वाचा बॅटर इथे बाद झालाय. अबकी बार चैतन्य का बार परफेक्टली आपण पाहू शकतायत. मॅच मध्ये जबरदस्त यॉर्कर आणि तो तिखट यॉर्कर मैदानावरती मॅच मध्ये बॅट्समन योगेशला आता पॅव्हिलियनचा रास्ता दाखवतोय. 16 धाबा दाफलकावरती आहेत. एक विकेट खोलाय. सामन्यामध्ये आपण पाहता आता पलटवार दर्शवलेल्या पुढे एकदा जगदंब सासने टीमने. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. या स्पेलमध्ये चैतन्य गोलंदाजी करतायत. 2 चेंडू सुरुवातीचे अतिरिक्त टाकलेत, पण त्याच्यानंतर आपण बघू शकाल डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न गोलंदाज चैतन्य करतोय इथून धाबा थांबवण्याचा. नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी आता करण दाखल झालेत खेळपट्टीवरती. इथून
धावा आणाव्या लागतील. सचिन 11 जोगरेवाडी टीमला देखील क्वालिफाय सामना आहे. अखंड रात्रीमध्ये तुम्ही खरं तर इतकं चांगलं क्रिकेट खेळलाय आणि अंतिम मॅचमध्ये अगदी एखाद्या टीमकडून जर चुकीचं क्रिकेट खेळलं जात असेल मग संपूर्ण रात्रभर त्या टीमला त्रास होतो आणि मैदानामध्ये आपण पाहताय आल्या पावली लागला अजून एक धक्का. बॅट्समन करण बाद. विजय 16 ला 2 विकेट. मैदानामध्ये बॅटिंग करणारा सचिन 11 जोगरेवाडी संघ जिथे आपण फ्रंट फूट वरती पाहिला होता तिथूनच आता इथून विकेटची गळती राहिली. विकेटचा कॉलम जो मात्र इथून आता गोलंदाजी करत असताना सासने संघ भरतोय. सुरुवातीला योगेश बाद झाला, आता करण बाद झालाय. मॅचमध्ये नवीन बॅट्समन वैभव फलंदाजीसाठी इंटर राहिले आहेत. 16 ला 2 विकेट वैभव आले आहेत आणि वैभवच्या बॅटमधून आता स्वेरलेगच्या दिशेला अप्रतिम दर्जाचा फटका. लेट आलोय परंतु सर्वात अगोदर येणारी कामगिरी मी करू शकतोय हे मैदानावरती बॅट्समन वैभव सांगतात. चौकार. चौकार आला 20 धाब्यावरती सध्या सचिन 11 जोगरेवाडी संघ पोहोचतोय. आता मैदानावरती बॅट्समन वैभव इथून चांगल्याच पद्धतीने रोल निभावत आहेत. फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस केला जाईल. सध्या आपण पाहाल इक्सा कबर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट आणि आता जो आपण पाहू शकताय फाईन लेग होता तो अजून फाईन घेतला जातोय. मॅचमध्ये सध्याच्या घडीला गोलंदाज चैतन्य गोलंदाजी करतात. चला स्पीडअप ठेवा. जगदंब सासने संघ लक्षात ठेवा की चांगल्या वेळेमध्ये हा सामना फिनिश करून प्रत्येकाला रात्रीमध्ये घरचा प्रवास करायचा आहे. त्यामुळे स्पीडअप ठेवणं महत्त्वाचं आहे. वेगवान चेंडू ऑफस्टम्पला चेंडू सोडून चालला व्हाईट बॉल. अपील केली होती कदाचित तिथे मैदानावरती पण सध्या आपण पाहताय अपीलवरती पंच इथे सहमत नाही आहेत. व्हाईट बॉलचा इशारा जरूर दिलाय पण सध्या आपण पाहताय DRS घेतला जाईल. मगाशीच कदाचित रिव्ह्यू जो मात्र वेस्ट केलेला आहे. ऑलमोस्ट आपण पाहू शकाल सासने टीमने जिथे ऑलरेडी आपण पाहू शकाल. सर चेक करायचं का? चेक केलं जाईल. व्हाईट बॉल. ऑप्शनला चेंडू भरपूर सोडून जात असताना आपण पाहताय व्हाईट बॉलचा इशारा जो मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून येईल स्कोर बोर्डला. इथे सचिन 11 जोगरेवाडी संघाचा आपण बघू शकता सध्या तरी 21 धावा बनलेल्या आहेत. दुसरा षटकाचा खेळ मैदानावरती गोलंदाज चैतन्य करतोय. मॅच महत्वाची आहे. विकेट जरी काढले असेल गोलंदाज चैतन्यने तरी इथून धावाही घेतलेल्या आहेत जोगरेवाडी टीमच्या बॅटर्सने. पुढे ठेवलं समोरच्या दिशेला काउंटिंग अटॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. लगोपला फिल्डर उपस्थित आहेत. एका टप्प्यावरती फिल्डिंग चांगले थ्रोफेकी लगेच केली. 2 धावा मिळतील. या बॉलवरती सध्या मैदानावरती बॅट्समन वैभवच्या बॅटमधनं 2च्या मदतीने धावफलकाला इथे आपण बघाल 23 धाब्यावरती सचिन 11 जोगरेवाडी संघ पोहोचतोय. विकेट जात होत्या तिथून मैदानावरती डाबाला थोडंसं साबरलं बॅट्समन वैभवनं व पुढे ठेवतात. पुन्हा एकदा डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडेसे बंबर राहिलेत समोर मैदानावरती. आता एकेरी धाव मिळेल. 22 मधून सिंगल येते. षटक मैदानावरती दुसरं संपेल आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावफलकाला 24. 2 षटकांचा खेळ संपलेला आपण पाहताय. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे तिथे ड्रिंक ब्रेक घेतला जाईल. यस जी जाईल.
मध्ये आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमलेश दाखल होत आहेत. कमलेश गोलंदाजीसाठी इंटर आले. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती वैभव तिथे बॅटिंग करतायत. अंतिम ओव्हरमध्ये इथून आता अधिकच्या धाबा आणाव्या लागतील. 12.00च्या धावगतीने इथे फलंदाजी दर्शवली. सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमने पण आता अंतिम ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा संघ चांगलं क्रिकेट खेळेल की गोलंदाजी करणारा जगदंब सासने संघ पलटवार दर्शवेल हे आता पाहायला मिळेलच. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहताय. शॉर्ट पॉईंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण जे मात्र आपण पाहताय. एकच धाव मिळेल. सामना भरपूर चॅलेंजिंग दिसतोय. खेळपट्टीवरती आपण पाहताय दोन्ही संघ आमने सामने करतात. इथे आवर्जून संघर्षामधून हा सामना खेळतायत. पुढे ठेवलं आता यावेळेस एक्सा कव्हर एरियामध्ये फटका चांगल्या बॅट्समन प्रवीणच्या बॅटमधून दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता क्षणी मिळाल्या जातील 2 रन्स. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल चांगल्या रन्स आल्या होत्या. याही षटकामध्ये आपण बघू शकता डबल आणि सिंगल्सनं इथून स्कोर बोर्डला आता सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ जो मोठं करण्याचा प्रयत्न करते आहे. 27 बनत आहेत. बॅटलमध्ये आपण बघू शकता खेळपट्टीवरती सध्या तरी पूर्णतः माइंडसेट मधून हा खेळ खेळला जातोय जोगरेवाडी टीमच्या बॅटर्स कडून देखील. हो प्रवीण सागरेला बॅटिंग करतात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहिला आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू प्रयत्न करतात मैदानावरती इथून भरपूर घासून पुसून केले जात आहेत. गोलंदाजी करत असताना जगदंब सासने टीमच्या माध्यमातून प्रत्येकाला करतात माहिती आहे आजची रात्री पुन्हा पुन्हा येणार नाहीये. त्यामुळे नक्कीच आज ज्या वेळेमध्ये तुम्ही खेळतात त्याच वेळेला करतर ठराविक चांगलं ठरवण्याचा प्रयत्न करा. आणि सध्या आपण पाहू शकतात दोन्ही संघ जिंकण्यासाठी झालेत परंतु या मॅच मध्ये एक विजय होईल आणि एक परास होईल. ओ काय जबरदस्त झेल पकडलाय आपण पाहू शकतात उलटा पुलटा आणि त्याच्यानंतर हा विकेट. सत्तावीस धाबा दाफलगावरती आहेत. विकेटमध्ये आता तिसरा विकेट खोला बॅटिंग करणाऱ्या सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमने ब्रेक थ्रू मिळालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या जगदंब सासने टीमला नवीन बॅट्समन मैदानावरती आता आर्यनला पाठवलं गेलंय. समोर अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे जिथे आपण पाहू शकता 4 बॉल भरपूर चांगल्या पद्धतीने टाकले आहेत कमलेश या गोलंदाजाने. हो शॉर्ट ऑफ लेनच्या बलवून करण्याचा प्रयत्न तिथे आता धावबाची संधी आहे मैदानामध्ये बरोबर जाळं बिनलंय. धावबाच्या माध्यमातून मिळाली झाली विकेट. खेळपट्टीवरती आपण पाहता आता शांतता भरपूर पसरली आहे कारण अगदी जो संघ धाब्यांच्या बाबतीत चांगला दिसत होता तोच संघ आता या अंतिम षटकामध्ये बरोबर थांबवून ठेवला जगदंब सासने टीमने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. बॅटलमध्ये आपण पाहताय विकेट आलाय 27ला 4 विकेट अशा पद्धतीचा खेळ मैदानावरती सचिन इलेव्हन जोगरेवाडी संघ करतोय. अंतिम लास्ट बॉलचा खेळ आता शिल्लक राहिला. शेवटच्या षटकातील गोलंदाज कमलेश तिथे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या करतर विश्वामध्ये अशा पद्धतीनं खेळ करायचा की तिथे संपूर्ण प्रेक्षकांनी आणि अगदी त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा भरपूर झाली पाहिजे. आज मैदानावरती दोन्ही संघ करतर हेच लक्षात ठेवून दाखल झालेत. आज जरी यशस्वी होऊ या ना हो परंतु आपल्या नावाचा बोलबाला झाला पाहिजे आणि मैदानामध्ये आपण पाहताय परफेक्ट अंतिम स्पेलमध्ये गोलंदाज कमलेश आला ज्याने फलंदाजीला डॉमिनेशन केलं. खेळपट्टीवरती आपण पाहताय 1 साइड इनिंगचा खेळ संपतोय जिथे 27 बनवलात अगदी सचिन इलेव्हन जोगरेवाडी टीमने आणि 18 चेंडूमध्ये आता 28 धाब्याचे टार्गेट तिथे सेकंड इनिंगमध्ये चेस करण्याचा प्रयत्न केला जाईल जगदंब सासने टीम कडून. चला फिल्डिंग सेट करा लगेच जोगरेवाडी संघ. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून चांगलं सॉन्ग.
18 बॉल आणि 28 धावा हे लक्ष्य जे मात्र पहिल्या इनिंगमध्ये सेट केलं तिथे सचिन 11 जोगरेवाडी टीमने मॅच शेवटपर्यंत चुरशीदार राहिली यात मात्र ती शंका नाही आहे. बॉलिंग युनिटीमध्ये तितकाच स्ट्रॉंग आपण पाहू शकाल. सचिन 11 जोगरेवाडी संघ देखील आहे, बट फलंदाजीमधून आपण पाहू शकतायत जगदंब सासने देखील तितकाच तगडा संघ पाहायला भेटतोय. जिथे सागर असेल, त्याच्यानंतर आतिश असेल, असे भरपूर सारे खेळाडू आहेत. जिथे खरं जगदंब सासने संघ देखील तितकाच मजबूत संघ आहे. आणि बरोबर आपण पाहू शकतात बॅटलमध्ये आता 18 बॉल 28 धावा चेस होतील की डिफेन्स हे आपण सामन्याच्या करता जरूर सध्या तरी उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत. मैत्री चषक 2026 करता महत्वाचं पर्व आणि या महत्वाच्या पर्वामध्ये आजची पहिली रात्र फर्स्ट निगेट या स्पर्धेची आपण पाहू शकता तितकीच बहुचर्चेत राहिली. सातत्याने करता आजच्या रात्रीमध्ये आमचे अविनाश दादा असेल, त्याचबरोबर सागर दादा असेल, ज्यांच्या माध्यमातून जरूर समालोचन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे नक्कीच त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू आणि संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीचे आम्ही आभार व्यक्त करू. मॅचमध्ये आपण बघताय 18 बॉल आणि 28 धावा ओपनर्स मैदानावर तिथून आता पाठवले जात आहेत खेळपट्टीमध्ये जगदंब सासने टीमचे. कमलेश आणि आतिश हे दोन खेळाडू सध्या इथे दाखल झालेले आहेत. प्रेक्षकांनी देखील हळूहळू अगदी आपण पाहू शकता जागा सोडली आहे, कारण रात्र भरपूर झाली आहे आणि अगदी मनमुरागस थंडीच्या माहोलामध्ये आपण पाहू शकता तितकाच कडक सामना जो मैदानावरती आपण पाहतो या दोन टीमच्या माध्यमातून. दाबा थोडासा कमी आहेत, परंतु या कमी दाबा करता जरूर कठीण होऊ शकतात, कारण मॅचमध्ये आणि क्रिकेटमध्ये जरतरला किंबहुनात महत्त्व नसतं, वेळेला महत्त्व असतं. कधी या जाबा करता लवकर चेस होतील हे वेळ ठरवते आणि कधी या जाबा शेवटून पर्यंत जातील हे करता वेळच ठरवणार आहे. आणि मैदानावरती आपण पाहू शकता आता बेस वर्सेस बेस असं युद्ध जे खेळपट्टीवरती आपण पाहतोय, जिथे आज विजयाचा झेंडा कोणाच्या नावाने मिरवला जाईल हे आपण पाहणार आहोत. ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्या समावेश जॉईंट आहेत त्यांचं करूया सहर्ष स्वागत, सर्वांचं करूया वेलकम आणि जाऊया अगदी मैदानावरती जिथे आपण पाहता आता सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भरत दाखल झाले आहेत. स्ट्रायकर बॅटर मैदानावरती आतिश फलंदाजी करतोय, नॉसग्रेनला कमलेश आहे आणि मैदानावरती इथून आता फिल्डिंग सेटअप, शॉर्ट पॉईंट, त्याच्यानंतर कव्हर पॉईंट, थर्डमॅन, स्वेरलेग, अगदी लॉंग ऑन आणि बॅकवर्ड स्वेरलेग अशा पद्धतीचं क्षेत्र सेट केलं. पहिला बॉल एक्सा कव्हरला, आता बॉल मात्र सरळ मैदानाला मुसांडी देऊन निघून गेलाय. सुसाट सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू डिझाय. पहिल्याच बॉलवरती इथून सुरुवात चारने करतात बॅट्समन खेळपट्टीवरती आतिश. जगदंब सासने संघ मैदानावरती आज चांगलं क्रिकेट खेळेल का, मोठा प्रश्न. हो झेलची संधी, क्या जॉब. झेल सुटला, गोलंदाजाचा दिल तुटला आणि त्याच्यानंतर बॅटिंग करत असताना जगदंब सासने टीमला आता अगदी भरपूर मोठ्या धाब्यांचा फटका भेटला. बरोबर आपण इथे आता चेक करणार आहोत हा चेंडू डायरेक्टली मैदानाच्या पलीकडे गेलाय की बाउन्स घेऊन मैदानाच्या बाहेर गेलाय, इथून आता पाहिलं जाईल. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकाल इथे चेक केलं जात आहे. चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी या पद्धतीचं पारदर्शक होत असताना आपण पाहता या स्पर्धेचा.
चौकार. 4 धाबा येथील झेल सोडला तिथे आपण पाहू शकतात. प्रवीणने आता कॅच ऑफ केलाय सामन्यामध्ये. स्कोरबोर्डला 8 बनतायत. गोलंदाज भरत आपल्याकडून खूप चांगल्या पद्धतीचं पर्सेंटेज देतोय. पण मी नेहमीच म्हणतो खरं तर गोलंदाजाचा पाठीचा गडा म्हटला तर तो क्षेत्ररक्षक असतो आणि तिथे क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये, मग गोलंदाजी मागणी होईलच. समोरच्या दिशेला फटका हवेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती येतात. फंबलिंग झाली आहेत आणि समोर आता स्ट्रेट ॲरोला बॉल बाउंड्री लाईनचा प्रवास करत होता. प्रयत्न लाजवाब पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं दुहेरी धाबेचा प्रयत्न केला खेळपट्टीमध्ये बॅट्समन आतिशने. स्कोर बोर्डला 10 धाबा. ज्याकरता एनर्जीमध्ये खेळ करावा लागेल या मॅचमध्ये जुगरेवाडी टीमला ती एनर्जी दिसत नाही. वारंवार मिस्टेक होत आहेत या सामन्यामध्ये. आपण पाहताय 10 धाबेवरती सध्या जगदंब सासने संघ पोहोचलाय. बॅटलमध्ये आपण पाहताय आतिश मैदानाच्या आतमध्ये सध्या खूप चांगल्या पद्धतीची भाषा बोलतोय आपल्या बॅटमधून. हो, क्रॉस बॅटनं फटका चांगला आहे. मैदानावरती आपण पाहताय आतिश आलाय आता बरोबर रंगात आणि बॉलला पाठवलंय स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जिथे आता सामन्याला रंग देणारा चौकार. पॉवर प्ले मध्ये इथून आता भरपूर चांगल्या धाबा मिळतात. बॅट्समन अतिश मैदानावरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पुढे ठेवलं मिसामिक फटका बसवाय. झेलची संधी. लॉंग ऑफ डाऊन दी बॉल पकडल्या जाईल निवृत्तीच्या माध्यमातून. डावाला पहिलं गेंडार चेसिंग करत असताना जगदंब सासने टीमचा बॅट्समन आतिश बाद. डिझाईन थँक्यू डिझाईन. 14ला 1 विकेट इथून चेसिंग करत असताना जगदंब सासने टीमला लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती सध्या अगदी सागर दाखल होत आहेत. तो फलंदाज ज्या फलंदाजाने आजच्या रात्रीमध्ये नवा इतिहास खरं तर घडवला. बॅट्समन सागर अगदी आपण पाहू शकताय आज भरपूर प्रचलित राहिले ठाकरेनगर कोलटन टीमच्या विरोधात. 1 बॉल आणि 4 धाबेची आवश्यकता असताना तो ठोकलेला मॅक्झिमम सिक्सर आणि सध्या आपण पाहू शकताय इथून 14 धाबेची आवश्यकता आहे जगदंब सासने टीमला. हाफ ट्रॅकर बॉल आल्या आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट एरियामध्ये बॅकहँड एरिया आहे. क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करतोय आणि तो प्रवास इथून असफल. बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या आल्या सागरच्या बॅटमधून चौकार. सध्याच्या घडीला इथे आता एका षटकाचा खेळ संपला. 18 बनल्यात. जिंकण्याकरिता 12 चेंडू 10 धाबेची आवश्यकता. मॅच मध्ये डिफेन्स करत असताना सचिन 11 जोगरेवाडी संघ बराचसा जर पाहायला गेलं तर इथून आता मागे दिसतोय. पहिल्या ओव्हरमध्ये मागणी गोलंदाजी राहिली आहे. भरत तिथे गोलंदाजी करत असताना अधिकच्या धाबा खर्च करत असताना आपण पाहिलेत. झेल सुटला तिथेच गोलंदाजाचं मनोबल थोडंसं खचत असताना आपण पाहिलं आणि त्याच्यानंतर या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल बरोबर इथून आता जगदंब सासने संघ चेसिंगच्या दिशेनं तितकाच उल्लेखनीय खेळ करतोय. 18 बनल्यात सामन्यामध्ये. इथे आता फक्त आणि फक्त 10ची आवश्यकता आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये प्रवीण तिथे गोलंदाजी मार्कवरती इंटर होतात. स्ट्रायकर बॅटर कमलेश ठाकरेंना बॅटिंग करतात. लेकड रुदा सोचून आणि समजून फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. पॉइंट कव्हर एरियामधून मिळाली जाईल सिंगल. स्कोर बोर्डला 19 धाबा दाफलका भरती आहेत. 9 धाबेची आवश्यकता इथून आता जिंकण्याकरिता जगदंब सासने टीमला. आजची रात्र जे मात्र सुपर डुपर
आपण पाहू शकता जगदंब सासने टीमला कदाचित वाटी आहे. हो स्विचित केलंय. आज मैदानावरती या खेळाडूला रोखणं हे तुम्हाला मुश्किल आहे आणि त्यामध्ये आपण पाहू शकतायत बॉल चाललाय सागरच्या बॅटमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आला. 23 बनतात आता जिंकण्याकरिता 5 धाब्याची आवश्यकता. समोर मैदानावरती बॅटर खेळपट्टीमध्ये आपण पाहता सागर फलंदाजी करतोय. पॉइंट कव्हरला बीट केले. बॉल पुन्हा एकदा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि याच समवेत आता विजयाच्या एकदम नजदीक पोहोचत असताना जगदंब सासने संघ. सामन्यामध्ये आपण बघू शकाल सध्या तरी इथे 27 बनतायत. एका धाब्याची आवश्यकता. बरोबरीचा धावफलक बनलेला आहे. आजची रात्र तर कोणाच्या नावावरती जाईल हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला सर्वांनाच मिळेल. जिथे आपण पाहू शकतायत एका धाब्याची आवश्यकता आहे जगदंब सासने टीमला. सचिन 11 जोगरेवाडी संघ मैदानावरती आपण पाहताय आता भरपूर मागे राहिलेला या मॅच पासून. स्विचित केलंय आणि बरोबर वेल फिनिश स्ट्रोक सिक्सर येईल. सामना जिंकलाय जगदंब सासने टीमने. आजची रात्र कोणाच्या नावावरती तर ती रात्र आहे आज बरोबर जगदंब सासने टीमच्या नावावरती. आपण सर्वजण करतर आवर्जून स्पर्धा पाहिली. अगदी ओम साई ठेवणे व त्याचबरोबर विघ्नर्थ स्पोर्ट्स मानिवली व्यापारी यांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग राहिलेला मैत्री चषक आणि मैत्री चषकाची पहिली रात्र जे मात्र खूप चांगल्या पद्धतीचा खेळ करत